तर ही तयारी आहे वांग्याच्या भाजीसाठीची। टिपिकल कोकणात या पद्धतीचं वांग बनवतात, जे मी आता तुम्हाला दाखवणार आहे। बघा, तुम्हाला इथे दिसत असेल मी गोल गोल वांग्याचे साधारण एवढ्या जाडीचे काप केले आणि ते मधून त्याला अशी आणि अशी भेग दिलेली आहे। बघा, तसेच मी बटाटे पण चिरून घेतलेत आणि ते काळे पडू नयेत म्हणून पाण्यात ठेवलेत। त्याच्या बाजूला छोटे छोटे कांदे घेतलेत, त्याला पण मी उभ्या चिरा दिल्यात। आणि जे तुम्ही आधी बघितलं हे सगळं आहे त्याच्या वाटपाचं सामान। हे बघा, सुखं खोबरं भाजलेलं आहे, त्याच्याबरोबर तीळ भाजलेले आहेत, हे ओलं खोबरं आहे, हे दाण्याचं कूट आहे, ही आहे थोडीशी चिंच, थोडासा गूळ, ही आहे मिरची पूड आणि हा आहे गोडा मसाला। आता मी काय करणार आहे तर ही वांगी, बटाटे आणि कांदे हे एकत्र या कढईत शिजत ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर हे सगळं एकत्र वाटणार आहे आणि हे वाटप त्यात घालणार आहे आणि त्यामध्ये पुन्हा वांगी, बटाटे आणि कांदे शिजून येतील आणि मस्त त्याला वरून फोडणी घालणार आहे। तुम्ही बघू शकता, मगाशी आपण घातलेलं वांग, बटाटा आणि कांदा थोडा थोडा शिजतो आहे। आता आपण इकडे वाटप तयार केलेलं आहे, बघा कसं दिसतंय। छान बारीक वाटून घ्यायचं आहे आणि हे सगळं वाटप आता आपण याच्यात घालणार आहोत। हे बघा, यामध्ये चवीनुसार मीठ घातलं, त्यानंतर शिजण्यापुरतं त्यामध्ये पाणी घातलं आणि आता हे वांग छान असं शिजत ठेवलेलं आहे। याच्यावर झाकण ठेवायचं आणि छान 10 ते 15 मिनिटं शिजू द्यायचं। आणि तुम्हाला एक गंमत माहिती आहे का, अजूनही ही भाजी करताना आपण यामध्ये तेलाचा अजिबात वापर केला नाहीये। सुरुवातीला आपण डायरेक्ट पाण्यात शिजवून घेतल्यात फोडी आणि त्यानंतर घातलंय हे वाटप आणि मस्त आपण नंतर वरून त्याला फोडणी देणार आहोत। तर आता याला छान शिजवण्यासाठी झाकून ठेवूया। आपलं वांग शिजून तयार आहे। आता ही आपण त्याला फोडणी घालणार आहोत। बघा, तेल तापलंय, त्यामध्ये घालायची मोहरी, त्यानंतर हिंग आणि हळद। हिंग छान घालायचं आहे, व्यवस्थित वास येईल असा, आणि ही फोडणी आपण ते आता वांग्यावर घालणार आहोत। हे बघा, वांग्याबरोबर खाण्यासाठी 4 तास उडीद डाळ भिजत घातली होती, ती मिक्सरला वाटून घेतली आहे आणि त्यामध्ये मावेल तेवढं तांदळाचं पीठ घातलंय आणि हे बघा त्याचे असे गोळे तयार करून घेतलेत आणि आता या गोळ्यांचे वडे थापणार आहोत आणि ते तळून घेणार आहोत। वांग्याबरोबर खूप सुंदर लागतात डाळ तांदळाचे हे वडे, तुम्ही पण नक्की ट्राय करा। हे बघा, अशा पद्धतीने थापून घ्यायचे, खूप पातळ थापायचे नाहीयेत वडे आणि खूप जाडही ठेवायचे नाहीयेत। हा बघा, तळणीत आपण वडा घातलेला आहे। हा वडा असा छान फुलून वरती येतो। हे बघा, छान तांबूस रंगावर आपल्याला हे वडे भाजून घ्यायचे आहेत। हे बघा किती छान रंग आलाय। उडीद डाळ अतिशय पौष्टिक पण असते, त्यामुळे हे वडे लहान मुलांना सुद्धा खायला अतिशय पौष्टिक आहेत। उडीद डाळ आणि तांदूळ असं आहे यामध्ये। हे बघा, अजिबात हे वडे तेल पीत नाहीत। बघू शकता तुम्ही किती छान फुललाय वडा। छान लालसर तांबूस रंगावर भाजून घ्या आणि वड्यांबरोबर त्याचा आस्वाद घ्या। फार छान लागतात हे वडे वांग्याबरोबर। तर ही बघा, तयार आहे आपली वडे आणि वांग्याची डिश। मस्त टुम्म फुगलेले डाळ तांदळाचे वडे आणि हे छान असं झालेलं वांग। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा कशी झाली। आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।